या लवकर या, तमाशा बघा बघा, भुकेचा आणि दुःखाचा संबंध. या लवकर या. बाबा समजावा ना त्यांना, त्यांचं इथे राहणं योग्य नाहीये. कारण जो माणूस चाळीत आला होता तो माणूस नाहीये, राक्षस आहे. आणि राक्षसाला नेहमीच दुसऱ्यांचा छळ करायला आवडतो. माझं एवढं बी प्रेम होतो नाही जात आहे भीमवर की त्याच्यासाठी त्याच्या बरोबर मरायला तयार होईल. निघून जा पोरा इथून, या घराला सोडून, ही चाळ सोडून निघून जा. वचन देते बाबा, माझा जीव देईन, पण त्यांना काय भी नाही होऊ देणार मी. जा बाळा, स्वतःची काळजी घे. तुम्हीही तुमची काळजी घ्या बाबा. अरे जर जखम सहन होत नाही तर हा तमाशा करता कशाला? अरे या वयात पण पैसे कमवण्याची हाव लागली यांना. चला, तमाशा संपला आता. असं वाटतंय जसं काय कुणी मेलंय या घरामध्ये. आता असंच भूतावानी बसून राहणार तुम्ही लोक, येऊन खाणार पण. मी काय म्हणतो आई, तुला आणि लक्ष्मीला फक्त खायचंच पडलेलं आहे ना? हो पडलंय, फक्त आमचं नाही पडलंय, सगळ्यांच्या खाण्याचं पडलंय. जिजाबाई, आजच्या दिवशी जे जसं आहे ते तसंच राहू दे. काय राहू दे? जर रमा आपल्या नवऱ्याला त्याच्या भल्यासाठी घेऊन गेली तर ते बरोबर, आणि आम्ही दोघींनी आपल्या नवऱ्याला जेवू घातलं तर आम्ही वाईट. काय बघताय तुम्ही? जाऊन बाबांना जेवायला बोलवा. नाही येणार आणि जेवणार बी नाही. त्यांच्या अवस्थेचा अंदाज आपल्या कोणालाच बी लागू शकत नाही. बरोबर आहे, त्याचा अंदाज तर फक्त त्याच्या बहिणीलाच असू शकतो, आम्हाला थोडंच असेल. मीच जाऊन बघते असं कसं नाही येत ते. आई, तू राहू द्या, तू माझ्याकडे दे जेवण, मी खाऊ घालतो बाबांना. आणि आई, तू काहीच बोलू नकोस यावेळेस. पुरंजन, काही गोष्टी आयुष्यात किती योगायोगाने घडतात. भीम ही चाळ सोडून गेला आणि त्याने जो लॅम्प लावला होता तो बी तुटून पडला आणि अंधार पसरला. मला असं वाटतं ज्या वस्तीत पहिल्यांदा लाईट लागते त्या वस्तीतला महत्वाचा माणूस ती लाईट पेटवतो, आणि या मोहिमेची सुरुवात या भीमरावने तर केली आहे. त्यामुळे मला असं वाटतं ही लाईट भीमरावनेच पेटवावी. वय रामची,
काही गोष्टी योगायोगानंच होतात. आपला भीम प्रकाश आहे आणि असा प्रकाश नशीबवान माणसाच्या घरात असतो. अंधार किती बी गडद असू द्या, त्याचं बी वय असतंय, त्याला सराव लागणार. आता अंधार सरल, प्रकाश होईल आणि दररोजपेक्षा तेजोमय सूर्य चमकणार. तो इथूनच नाही, कुठून बी गेला ना तिथे अंधारच पसरणार. मी किती कमनशिबी माणूस आहे ना पुरंजन. एक अपयशी बाप, माझे 2-2 तरुण पोरं माझ्या डोळ्या देखत घर सोडून गेले. पण तुमचा तिसरा पोरगा तर तुमच्या सोबत आहे ना बाबा. आणि तुमचा हा मुलगा तुम्हाला सांगतोय की तुम्ही एक यशस्वी बाप आहात. चला जेवून घ्या. काका घ्या बाबा. भूक नाहीये रे. बाबा, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुमचं आणि भीमचं नातं कसं आहे. आणि बाबा, जर तुम्ही नाही खाल्लत तर भीम जिथे कुठे असेल, तुम्हाला असं वाटतं का तो एक घास तरी खाऊ शकेल? मग बाबा खा ना, भीमसाठी तरी खा ना. खाऊन घ्या बरं तुम्ही. ठेव तिथे, खातो मी. खाऊन घ्या, नाही तर तिकडे बाबा बी उपाशीच राहतील. आणि तुमचं आणि बाबांचं मी असं नातं पाहिलंय ना, का एक जण उपाशी राहिलं तर दुसरं बी उपाशीच राहतंय. मी खाऊ घालते. जिहि घट प्रेम न प्रीति रस पुनि रसना नहीं ना ते नर या संसार में उपजी उपजी भय बेकार. माहित नाही भीम या घरात आता परत कधी येईल, येणार का नाही. आनंद, जर पुढं माग मला काही झालं, जर मी मेलो, बाबा, जर भीम तुला कुठे भेटला तर त्याला नक्की सांग की जेव्हा तो घर सोडून निघून गेला होता ना, तेव्हा त्याचे बाबा खूप दुःखी होते, हातबल होते. बोलावं लागलं की घर सोडून निघून जा. आणि हे पण सांग की मी खूप नशीबवान आहे की मला भीम सारखा मुलगा मिळाला.
आणि तो तितकाच अभागी आहे की त्याला मायसारखा कमनशिबी बाप मिळाला. बाबा, असं नका बोलू बाबा. आम्ही तर सगळे भाग्यशाली आहोत की आम्हाला तुमच्यासारखे बाबा मिळाले आणि भीमसारखा भाऊ. आणि बाबा, मला पूर्ण विश्वास आहे की भीम परत नक्की येईल, नक्कीच येईल. तुम्ही जेवून घ्या. प्रचंडदेवजी, भीमरावला सगळीकडे शोधलं पण तो कुठेच सापडला नाही. गोलू, असं वाटतं आजकाल तुझं मन देवपूजेमध्ये रमत नाही. टाक. जर पतीच्या कार्यामध्ये बाधा येत असेल तर याचा सरळ सरळ अर्थ हा आहे की पत्नी मनापासून देवपूजा करत नाही. उद्यापासून तू 3 दिवसांचं व्रत ठेवशील. ठीक आहे. आणि तुम्ही नालायकांनो, एक काम करा. जर कोणी व्यक्ती आयुष्यभर समाजाला, मनुष्याला योग्य मार्गावर चालण्यास शिकवत असेल आणि त्याच्या मृत्यूनंतर समाज त्याने सांगितलेल्या मार्गाचं अनुकरण करेल तर त्या व्यक्तीचा मृत्यू त्याच्या आयुष्या इतकाच महत्त्वपूर्ण होतो. मी विचार केला होता की माझ्या आयुष्याला इतकं सार्थक बनवीन की माझा मृत्यू पण आयुष्य इतकाच महत्त्वपूर्ण वाटेल. पण आता तर हे जीवनच अर्थहीन वाटत आहे. कबीर ना जर्जरी कूड़े के बनहार हल्के हल्के तिरी गए बूढ़े तिनी सरभा बूढ़े तिनी सरभा.
जीवन हे अर्थहीन आहे म्हणजे नाही तेव्हा मला हे कळत नाहीये की आता माझ्या आयुष्यात जे घडतंय ते माझ्या आयुष्याच्या पानांवर मी कसं लिहू शकेन. रमा जे माझ्यासाठी करतेय ते कसं लिहू, आणि रमाचं हे माझ्यावरचं कशा प्रकारचं प्रेम आहे. हे प्रेम चुकीचं तर नाहीये ना, की सगळ्यांपासून अशी लपवून ठेवतीये ती मला. कुठं गेले हे इतक्या रात्री? आता मी कुठं शोधू? श्वास घ्यायलाही त्रास होतोय आता मला. जीव गुदमरतोय. मला हे पाऊल उचलावंच लागेल. मारा, उडी मारा आणि जीव द्या. मारा उडी. मी पण उडी मारते. इशेच संपन. मारा उडी. रमा, ऐक ऐक माझं म्हणणं. काय अगं, ऐकू? मारा उडी. अहो चला ना, मारा नाही उडी. नाही 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 नाही. ऐक ऐक ऐक. झालं असं की त्या खोलीत जीव गुदमरत होता माझा. श्वास घ्यायला त्रास होत होता, त्यामुळे इथे आलो एकांतात श्वास घेण्यासाठी. आणि तुला असं वाटलं की मी आत्महत्या करण्याचा विचार तरी कसा करू शकतो रमा? तू ओळखते ना मला. अहो पण का घुसमटत होते? तुम्ही काय कान शोधत होता? तुम्ही विसरलात का? अहो तुमचं लग्न झालंय. मी तुमची बायको आहे. उठवलं असतं मला, माझ्याशी बोलले असते. असं सोडून यायची काय गरज होती? ते पण तुमच्या वहीत असं काय लिहून की वाचून एखाद्याचा जीव जाईन. रमा, माझ्याकडून चूक झाली. मी असं कधीच नाही करणार. रडू नकोस. हा, रडन मी. जेवढं पाहिजे तेवढं रडन मी. तुम्हाला काय करायचंय? बायकोला एकटं सोडून तुम्हाला लय बरं वाटतंय ना? घ्या मग मोकळा श्वास इथं. आणि एकदा तुमचा श्वास घेऊन झाला ना का मग या घरी. हा, माझं ऐकून तर घे रमा. ए रमा, असं तर तुम्ही दोघं इथे आहात आणि तिकडे प्रचंड देव तुम्हा दोघांना शोधत आहेत. पळा. अगं पळायचं का रमा? आपण काय चूक केली? अहो, मी सांगते ना, पळा. आज मी तुम्हाला सोडणार नाही. चला. हात नका लावू तिला. चला चला. पळा. तुम्हाला माझी शपथ आहे, पळा. अगं पण रमा, आपण केलं काय पळायला? आज सोडणार नाही तुम्हा दोघांना. थांब भीम, सोडणार नाही. भीम, कुठे गेले दोघं?